नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इन्स्टंट असे मेंदूवडे करणार आहोत. कारण की माझ्या मुलाला मेंदूवडे खायचे होते. बाहेर खूप असा पाऊस चालू झालेला आहे. तर आपण आज इन्स्टंट असे झटपट तयार होणारे अगदी सोप्या पद्धतीने मेंदूवडे करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली होती. यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे. आता यामध्ये किती पाणी ओतलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. नंतर यामध्ये मी रवा टाकून घेत आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. रवा तुम्हाला एकसारखा हलवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून सारखा हलवत राहायचा आहे तुम्हाला. नंतर तुमचा रवा असा घट्ट झाला की आपल्याला हा रवा प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. इथे रवा काढून घेतलेला आहे. आता थोडासा गार होऊ देऊया. त्यासाठी मी असं या प्रकारे पसरवून घेणार आहोत, म्हणजे पटकन असा थोडासा थंड होईल. नंतर इथे मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. नंतर आपण याचे वडे तयार करून घेऊयात. एक गोळा घेतलेला आहे, तो गोलाकार फिरवून घ्यायचा आहे. हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे, कारण की हाताला रवा चिटकू नये म्हणून. आणि मध्ये आपल्याला मेंदूवड्यासारखं होल पाडून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असे आपण बाकीचेही वडे तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेऊयात. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली होती. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. नंतर गॅस स्लो केलेला आहे आपण आणि यामध्ये आपण सगळे वडे टाकून घेणार आहोत. इथे मी 6 वडे टाकून घेतलेले आहे. अगोदर आपल्याला 5 ते 6 मिनिटं गॅस स्लो ठेवायचा आहे. थोड्या वड्यांचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. बघू शकता मस्तपैकी आपले हलकासा कलर चेंज होत आलेला आहे वड्यांचा. मी अलगद अगदी परतवून घेत आहे. नंतर इथे मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त असे मेंदूवडे तळून झालेले आहेत. अशा प्रकारे बाकीचेही वडे तळून घेतलेले आहेत. अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे. मस्त कुरकुरीत असे होतात हे मेंदूवडे. तुम्ही सुद्धा करून बघा. ही रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा.